नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे मी हैदराबादला होतो रिसेंटली. 1.5 वर्ष मी तिथं जॉब केला. आता मी 1.5 वर्षानंतर परत पुण्यात आलेलो आहे. पुण्यात आल्यानंतर पुण्याच्या आसपास जसं पहिले मी ट्रेकिंग करायचो तसंच मी आता परत ट्रेकिंग सुरू केलेलं आहे. थोडं थकलो आहे कारण की आज आम्ही तोरणा फोर्टला आलो आहे. ऑलमोस्ट थोडा डिस्टन्स आम्ही कवर केलेला आहे ऑलरेडी. तर तोरणा बऱ्यापैकी सर्वांना माहितीच असेल. पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती जस्ट राजगड समोर हा तोरणा फोर्ट आहे. याला आधी प्रचंडगड असं म्हणायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी कॅप्चर केलेला हा पहिला फोर्ट आहे, जो की त्या कारणामुळे त्याला प्रचंडगड म्हणतात. दुसरं कारण त्याचं हे प्रचंडगड म्हणायचं कारण की हा खूप खूप मोठा आहे. तुम्ही माझ्या मागं आत्ता जर तुम्हाला दिसत तुम्ही बघू शकतात किंवा पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघशाल, हा अतिशय मोठा गड आहे. ट्रेक करायला पण थोडासा हार्ड आहे. हा सेम लाईक राजगड आहे. राजगडला ट्रेक करण्यात खूप अडचण होती. अडचण नाही होत पण लिटिल हार्ड आहे, हार्डर साईड आहे ॲज कम्पेअर टू अदर गड, जसं सिंहगड वगैरे झाला तर. तसंच ह्या गडाबद्दल काही हिस्टॉरिकल माहिती द्यायची ठरली तर हा गड प्रचंड स्ट्रॉंग मानण्यात आला होता. खूप खूप स्ट्रॉंग आहे. पहिले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्याच्यानंतर मग तो जेव्हा संभाजी महाराज वारले होते त्याच्यानंतर मग तो मुघलांकडे गेला होता, औरंगजेबच्या कंट्रोलमध्ये आला होता. त्याच्यानंतर ट्रिटी ऑफ पुरंदर, जर कोणाला माहिती नसेल मी कधी पुढे सांगेल तुम्हाला, ट्रिटी ऑफ पुरंदर गाव होती, त्याच्या अंडर तो परत आपल्या मराठा एम्पायरकडे आला होता. तर ही त्याची थोडी स्टोरी आहे. त्याच्याबद्दल मग तुम्हाला अजून काही माहिती वगैरे लागत असेल तर ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगत राहील. आणि आता फोर्टबद्दल सांगायचं ठरलं तर आता हा फोर्ट नियरली सी लेवलपासून 1406 मीटर वरती आहे. 1406 मीटर्स म्हणजे नियरली 1.5 किलोमीटर सी लेवलपासून वर. म्हणजे याची नियरली ट्रेक असेल का साधारण 3 ते 4 किलोमीटरची. याला मेजर 2 दरवाजे आहे, समोरच्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला एक. तर आता आम्ही तर समोरच्या बाजूने चाललेलो आहे. तुम्ही समोरच्या बाजूने या, कारण की याचं एक रिझन असं आहे की तुम्हाला प्रॉपर पार्किंग वगैरे ही सर्व भेटेल. जर का तुम्हाला पार्किंग वगैरे नाही भेटली, मागच्या बाजूला थोडं अनसेफ काइंड ऑफ थिंग्स आहे, प्रॉपर पार्किंग नाही आहे. येण्यासाठी जो रोड आहे त्यात फ्रंट साईडच्या रोडला 8 ते 9 किलोमीटर रोड थोडा खराब आहे, बट मॅनेजेबल आहे, नो प्रॉब्लेम. आता मी थोडं फोर्ट एक्सप्लोअर करतो, मग पुढं तुम्हाला माहिती देत राहतो. चलो, तुम्ही आत्ता बघू शकता मी तुम्हाला फोर्टबद्दल थोडी माहिती दिली. आता जर ते समोर तुम्हाला दिसतं आहे हे फोर्ट आहे. याचे जे 2 मेजर दरवाजे मी तुम्हाला सांगितलं आहे, पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला. जर तुम्ही थोडंसं वरती बघशाल तर तुम्हाला एक बालेकिल्ला तर राजगडला आहे, बट बालेकिल्ल्यासारखं किंवा संजीवनी माझीसारखं एक एंट्री डोअर दिसत असेल, ते त्याचं फ्रंट डोअर आहे. तिथून त्याची एंट्री आहे. आणि आम्ही थोडंसं लेट विंटर्समध्ये आहे, जसं की फेब वगैरेमध्ये ट्रेक करतो. तुम्हाला ते फ्लावर्स वगैरे जे असतात भारी भारी ते तर नाही दिसणार छोटं, बट गर्दी वगैरे एवढी काही नाही आहे. तर तुम्ही संडे सॅटर्डेजला येऊ शकतात, विकेंड्सला. सध्या गर्दी थोडी कमी आहे. जर तुम्ही समोरच्या बाजूला बघशाल, जिथून हा सूर्य उगवलेला आहे, हा राजगड आहे. एकदम फ्रंट साईडला आहे राजगड. आणि तोरणामध्ये नियरली 4.5 किलोमीटरचं अंतर आहे. जर तुम्हाला रूट सेमच फॉलो करावा लागतो. हे वरतीचे तिघं दिसत आहे, तिघं माझे मित्र आहे. यांच्यासोबत आज आलो आहे, लोकेश, प्रतीक आणि शुभम. लोकेश माझ्या पहिल्या ऑफिसचा आहे, प्रतीक माझा PG मेट आहे, म्हणजे आता फ्लॅटमेट पण आहे. आणि शुभम लोकेश आणि प्रतीकचा ऑफिसमेट आहे. ठीक आहे, हे चढू शकतो. तिकोन आहे ना, डायरेक्ट एवढ्या मोठ्या पायऱ्या अशा डायरेक्ट थकतो माणूस. तिकोन जास्त. राजगड आणि तोरणामध्ये ना हे खूप मोठा डिफरन्स आहे. तो म्हणजे राजगडला बऱ्यापैकी पायऱ्या भेटतील तुम्हाला. तोरणाला ही गोष्ट नाही आहे, पायऱ्या नाही आहे, डायरेक्ट स्टोन्स आहे. तर स्टोन्स थ्रू तुम्हाला ट्रेक करून जायचं आहे, जे की थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. कारण की युजली सह्याद्रीमध्ये काळीपेक्षा लाल माती जास्त प्रमाणात असते. लाल मातीमध्ये घसरटपणा जास्त असतो ॲज कम्पेअर टू काळी माती. त्यामुळे जेव्हा येशाल ना, तशी चप्पल, सँडल्स ह्या गोष्टी प्लीज प्रिफर नका करू. चांगले प्रॉपर ट्रेकिंग किंवा मग चांगले प्रॉपर स्पोर्ट्स शूज प्रेफर करा, जेणेकरून ॲटलिस्ट थोडी ग्रिप मेंटेन राहून राहील. आपण थोडं लवकर स्टार्ट करायला पाहिजे होतं थोडं तरी. हां, कारण की आत्ता चढताना काही वाटणार नाही एवढं, उतरताना खूप जास्त ऊन जाईल. उतरताना थोडंसं जास्त फील व्हायला सुरुवात होईल, मग काय नाही.
हे तुम्ही समोर बघताय का, तुम्हाला एक छोटंसं ह्या इथे बघा असं एक हे असं वरती आलं आहे. ह्याच्या मागच्या साईडने एक रस्ता वरती येतो, तो तोरणाच्या मागच्या साईडचा रस्ता आहे. त्यासाठी नियरली 70 किलोमीटरचा रूट होतो पुण्यापासून. बट तो रोड थोडा चांगला आहे येण्यासाठी. ह्या रोडला आहे ना 9-9.5 किलोमीटर तसा बघा. हा इथून खालून जो रूट येतो, ह्या इथून खालून जिथून आम्ही आता ट्रेक करत करत असं वर आलो आहे, हा जो रूट आहे ना इथून येणारा, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे ना, जर तुम्हाला राजगड करायचं असेल तर फॉर शुअर तुम्हाला तिकडून तसंच तिकडे जावं लागेल. बट तुम्हाला जर तोरणा पण करायचं आहे, राजगड एका दिवसात तर पॉसिबलच नाही आहे. नुसत्या राजगडलाच 1.5-2 दिवस लागून जातात जर प्रॉपर करायचं झालं तर इथून जर खालच्या साईडने आला ना, हा समोरचा रस्ता आहे, इथून रोड 9-9.5 किलोमीटरचा खूप खराब आहे. तर तुमचा डिसिजन राहील, तुमचा कॉल राहील का तुम्हाला ह्या साईडने यायचं आहे की या साईडने यायचं आहे. बट फक्त सीन एवढंच लागतं, जर तुम्ही मागच्या साईडने आले ना तर ट्रेक इज लिटिल मोर हार्डर ॲज कम्पेअर टू इफ यू आर कमिंग फ्रॉम धिस साईड. आणि जर का तुम्ही ह्या साईडने आले तर रोड खराब भेटेल बट ट्रेक लिटिल इझी राहील. तसंच ते एक साईडला प्रोज आहे, एक साईडला कॉन्स आहे, सिमिलर वे दिस साईड आज. तर ते तुमचं चॉईस आहे की तुम्हाला कोणत्या साईडने यायचं आणि कोणत्या साईडने नाही यायचं. आणि जर येत असाल तर एक गोष्टीची काळजी घ्याल, मी जे कायम सांगतो व्हिडिओजमध्ये, इफ यू आर लिटिल कन्सर्न अबाउट युअर स्किन, प्लीज कॅरी सनस्क्रीन अँड एव्हरीथिंग. दुसरी गोष्ट, हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी वगैरे जास्त सोबत राहून द्या, कारण की ते तुम्हाला काहीच भेटणार नाही. थोडीशी कॅश कॅरी करा, कारण की इथं फक्त जिओ चालतं, जिओ सोडून काही चालत नाही, ते पण काही काही ठिकाणी नाही चालत. त्यानंतर जर का तुम्हाला थोडे एनर्जी वगैरे हायड्रेशन लागत असेल तर ऑलवेज कॅरी एनर्जी ड्रिंक्स, रेडबुल वगैरे जर तुम्हाला प्रेफरला असेल. ते थोडंसं तुम्हाला बॉडीमध्ये डिहायड्रेशन फील होईल, पण ठीक आहे, तुमच्याकडे वॉटर बॉटल वगैरे असतील तर इट्स नॉट अ बिग डील. त्यानंतर राहिला प्रश्न खाण्यापिण्याचा, तर एकदम लाईट ब्रेकफास्ट करा. जसं की आता माझ्या एका मित्रांनी चुकून पोहे खाल्ले, ॲसिडिटी झाली. लाईट करा, इडली वगैरे खा, मसाल्याचं जास्त खाऊ नका, जेणेकरून तुमचे काप्स वगैरे हे मेंटेन राहतील आणि तुम्ही इझिली ट्रेक करू शकता. बाकी काहीच नाही. आणि बाकी तर तुमची इच्छा आहे, जीन्स वगैरे असे काही कपडे घालू नका. ट्रेकिंग पॅन्ट्स, ट्रेकिंग क्लोथ्स किंवा मग नॉर्मल स्पोर्ट्सवेअर. आणि ह्या गोष्टीला अजिबात डायल्यूट नका होऊ. लोक म्हणतील अरे पहिले तो लोक याच्यात यायचे, त्याच्यात यायचे, हे व्हायचं ते व्हायचं. ही वेगळी कोणते, त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आपण कॉर्पोरेट पीपल आहे, खूप लवकर थकून जातो. आपल्या लाईफमध्ये जिम पण 7 दिवसामध्ये 3-4 दिवस होती, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्यामुळं प्रॉपर जे असे प्रिकॉशन्स वगैरे किंवा ज्या गोष्टी असतात की प्रॉपर कपडे घालणं, हायड्रेटेड राहणं, प्रॉपर गोष्टी खाणं वगैरे खाणं आणि मगच ट्रेकला येणं, हे मेंटेन राहून द्या. ॲसिडिटी वगैरे झाली, तुम्ही अर्ध्यातून ट्रेकला परत जाशील त्यात काय अर्थ नाही आहे. तुम्ही गड वगैरे काही एक्सप्लोर नाही करशाल त्यात काही अर्थ नाही. बाकी मग मी तुम्हाला गडाबद्दल तर हळूहळू सगळी माहिती देतच राहील की गड कसा आहे काय आहे. आम्ही ऑलमोस्ट 40-45% कवर केलेलं आहे. दम पण लागलेला आहे, तुम्हाला दिसत असेल दम वगैरे कसं लागलेलं आहे. कारण की आधीच मी तुम्हाला सांगितलं स्टोन्स वगैरे थ्रू यायचं आहे, पायऱ्या नाही आहे. युजली लोक पायऱ्यांमध्ये जास्त टाकतात, आमचं उलटं आहे, आम्ही दगडांमध्ये जास्त टाकतो. आणि तेच बाकी आता जे मी एक्सप्लोर करेल ते सांगत राहतो, कंटिन्यू करतो. चलो, तुम्हाला मी आता आहे ना थोडंसं रस्ता दाखवतो कसा आहे. तुम्हाला माझ्या मागं दिसत असेल नसेल, माझ्या मागं प्रतीक आहे, तुम्हाला दिसत असेल किती अडचण होती वरती जाण्यासाठी. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, माती खूप प्रमाणात जास्त आहे. माती जास्त असल्यामुळं पाय खूप जास्त घसरतो आहे. साईडला दरी आहे, खाली पडले सरळ खाली. त्यामुळं जसंही जशीही चालतं आहे नीट चाला. मला तर एक हातात कॅमेरा पकडायचा आहे आणि मग पाहत चालायचं आहे. माझ्यासाठी तर अजून रिस्की होत चाललं आहे. तिथून वरती जायला वळून वरती जायचं आहे, डायरेक्ट रस्ता नाही वरती जायला. ठीक आहे, चांगले उलट सरळ 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 चालायला उलट चांगलं राहील. फक्त ते राजगड सारखं नसेल पाहिजे घर प्रतीक. स्टीप नाही भाई, राजगडला एका ठिकाणी रस्ताच नाही वरती जाण्यासाठी. सरळ पण नाही आणि रस्ता नाही आहे, त्या रिलिंगला पकडून दगडांवरती असं उलटं पालटं होऊन वरती जावं लागतं. प्रॉब्लेम वरती जाण्यात पण नव्हता, खाली येण्यात होता. पावसाळ्यात गेलो होतो, पूर्ण असं एकदम पीक लेवल वल्ल त्याच्यावर ते काय म्हटला, पाय सरकला की खतम. कारण की खाली खूप असे दगड खूप मोठे आणि एक साईड दरी आहे ना पूर्ण, खूप डेंजर होता भाई तो. ठीक आहे, काय नाही. हा पाहू आता कसा आहे. मी तर पहिल्यांदाच येतोय तोरणाला. राजगड तर 2 वेळा केलेला आहे मी, त्यामुळे माहिती आहे राजगडबद्दल. डिफिकल्टी कोणतं, हा का तो
याच्यात चालण्यात प्रॉब्लेम काय आहे? माती. त्याच्यात माती नाही आहे, सगळे पायऱ्या आणि दगड आहे. तर याच्यात कशी ती माती आणि त्यात लाल माती, पाय एवढा अजून घाण होत असेल. लाल मातीत पाय असंच सटकतो ना एकदम. पॉसिबल नाही याला पावसाळ्यात. पावसाळ्यात खरंच नाही पॉसिबल, कारण की सगळीकडे वलचट आहे. आणि ठीक आहे, काय एवढं नाही. आत्ता तर पॉसिबल आहे, काय नाही. आत्ता तर करून घेऊ, एवढं काय नाही. मला पायऱ्या दाखवायचे होते ना, किती जास्त स्टिफ आहे किंवा किती जास्त अवघड होतं आम्हाला चालण्यामध्ये. तुम्ही हे बघा आता. आता तर लिटरली रेकॉर्ड करायला पण अवघड होत चाललंय. खूप डेंजर आहे भाई इथं. इथं डायरेक्ट पाय सटकेल खाली. हे बारीक बारीक दगड पण कधी कधी प्रॉब्लेम असतो. आता हा जो दगड वरती मिळाला ना, हा खूप मोठा होता, त्यामुळं अवघड होत चाललंय. ठीक आहे, मजा येते. ट्रेकला हीच लाईफ आहे. कंटिन्यू लॅपटॉपसमोर बसणंही बरं नाही वाटत ना. 5 दिवस लॅपटॉपसमोरच फक्त बसून 8-9 तासपासून पोट वगैरे सुटत जातं माणसाचं. आणि ह्या एजमध्ये जर का तुम्ही पोट घेऊन फिरत असाल तर आय गेस कुठेतरी तुम्ही काहीतरी चुकताय, हे तुम्हालाही समजलं पाहिजे. बाय द वे, जर नेक्स्ट टाईम आहे ना कोणी इंटरेस्टेड असेल ना जॉईन करण्यासाठी, किंवा मी पण त्यांच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी रेडी आहे, कुणी असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी जॉईन करायला तयार आहे. आय हॅव माय ओन बाईक, जसं तुम्हाला माहिती आहे. तर मी, माझा 1-2 फ्रेंड्स आहे, वी कॅन जॉईन युअर ट्रेक ॲज वेल. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नक्की सांगा जर तुमच्यामध्ये कुणी नेक्स्ट ट्रेक वगैरे प्लॅन करत असेल किंवा आम्हीही करत असेल आणि यू गाईज आर इंटरेस्टेड, विल डेफिनेटली पिंग यू. जस्ट पुट डाऊन अ कमेंट, विल डेफिनेटली पिंग यू. चला आता एक्सप्लोअर करूया. अजून तर काय 50% गड झाला आत्ता शिक, आणि इथून तर अजून जास्त अवघड होत चाललं आहे. लेट्स सी. चला भाई. ऑलमोस्ट 70-80% आम्ही कवर केलेला आहे. तुम्ही मागं बघू शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथं मागं हा जो रूट आहे ना, सरळ हा रूट, 1 मिनट, आता मी कॅमेरा तर रोटेट नाही करू शकणार, बट हे बघा, इथून असा खालून होत तिथून वळून तिकडून इकडे यावं लागतं. रिलिंग्स आहे बऱ्यापैकी ठिकाणी. काही ठिकाणी प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खूप मोठे स्टोन्स आहे, माती पडलेली त्यांच्यावरती. त्यासाठी माझं DJI पण मध्ये टाकून दिलं. मी आता आयफोनच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड करतो आहे. आता मातीत इश्यू होतं. हे बघा मागं आता गड पण दिसत असतो तुम्हाला. हा वरती हा पहिला दरवाजा येते, आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला दुसरा दरवाजा सांगितला होता, दुसऱ्या बाजूने बट खूप थकतो आम्ही, कारण की रिस्की पण आहे. थकणं तर साहजिकची गोष्ट आहे, थकणं तर आपण आहेच, बट रिस्की पण आहे. कारण की ना एका पॉईंटनंतर लिटरली मला कॅमेरा पण काढता येत नव्हता, एवढं रिस्की वाटत होतं मला. तुम्ही खाली जाताना मी त्याचे थोडे क्लिप्स पण दाखवले. माझे मित्र बहुतेक वरती जातात तेव्हा मी थोडं रेकॉर्ड पण केले बहुतेक, आणि त्या क्लिप्स पण तुम्हाला मागे दिसलेही असतील आय गेस. तर येताना आहे ना थोडं काळजीपूर्वक या आणि जपून या. एकटं वगैरे याची ट्राय. नियरली 13वी सेंचुरीमध्ये बांधलेला आहे हा, बट तरी किती मजबूत आहे बघा. 13वी सेंचुरीमध्ये बांधलेला, नियरली 13-21 साधारण 700-800 वर्ष झाले, तरी अजून एक दगड इकडचं तिकडं नाही आहे. आणि आपल्या इथं महिन्यापूर्वी बांधलेला ब्रिज पडून जातो. जाऊन द्या, आता ह्या टॉपिकला आपल्याला कॉन्ट्रोवर्सीवर यायचं नाही. जाऊन द्या, आपण ट्रेकला आलो, ट्रेक करूया. भाई जबरदस्त आहे एंट्री. चला एक मिनिट. जर बंदर आले ना आता जाऊ माकडांना पळव भाई. मला वाटलं माकडाला बोलवतो काय. तू एकच काय घेतो, तिसरं असेल ना माकडाच लिहिले त्यांनी. तुम्ही आत्ता खाली काकडी वगैरे खात होतो. 2 काकड्या, 1 राजगिऱ्याचे, 2 राजगिऱ्याचे लाडू, आणि बरंच काही आमचं गायब करण्यात आलं आहे माकडांकडून. खूप माकडे येतं, थोडं जपून जरा.
खूप ऊन आहे वरती पहिली गोष्ट तर. मी बऱ्यापैकी तुम्हाला गाड्याची लिहिली आहे. गडावरती जर येशाल ना, खूप स्ट्रक्चर अजून पण आहे, जसं की बाकीच्या गडांवरती खूप रेअरली असतं. जी ही सह्याद्रीची जी पूर्ण रेंज आहे ना, यातले जेवढे पण फोर्ट्स आहेत ना, त्यांचे बऱ्यापैकी खूप गोष्टी स्टील अजून त्यांचे स्ट्रक्चर्स वगैरे ठीकठाक आहे. इथं वरती एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तुम्ही दर्शन करू शकता. आता मी तिथंच दर्शनाला जाणार आहे. आणि जस्ट माझ्या मागे ना, आता जर तुम्ही इथं बघशाल, माझ्या बॅक साईडला तुम्हाला अशी एक रेंज ऑफ वॉल वगैरे दिसेल, तो आहे राजगड. तो मी माझ्या एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर केलेला आहे. त्याच्याबद्दल मी लिंक वाटलं असतं कॅप्शनमध्ये ॲड करून टाकेल, तुम्ही तोही एक्सप्लोर करू शकता. बट माझं सजेशन राहील तुम्हाला की हा बेस्ट टाईम एक्सप्लोर करण्यासाठी मार्चपर्यंत, तरी ॲटलीस्ट 15 मार्च वगैरेपर्यंत. कारण की 15 मार्चपर्यंत का बेस्ट टाईम आहे, कारण की ऊन पण खूप एवढं जास्त पीक नाही आहे. आत्ता किती वाजलेले, आत्ता नियरली वाजलेले आहे 9:30. एवढं काही जास्त ऊन नाही आहे. 10:30-11 नंतर खूप जास्त प्रमाणात ऊन वाढून जातं. त्यामुळं मग ते थोडं कन्सिडरेशनमध्ये ठेवा की ऊन एकदा जर वाढलं ना, तर डिहायड्रेशन खूप वाढून जातं, तुमचं खाली जाणं खूप अवघड होऊन जातं. त्यामुळं थोडं लवकर या, पहाटे लवकर स्टार्ट करा. आणि सनराईज वगैरेसाठी पण येऊ शकतात, कारण की जस्ट राजगडच्या मागून सनराईज होतो. इतकं छान दिसतं ना, त्या वॉल्स वगैरे एकदम भारी दिसतात गडाच्या वगैरे. तुम्ही येऊ शकतात, अर्ली मॉर्निंग या, माझं तर तेच सजेशन राहील. आता आम्ही गडाची एक बाजू फिरतो आहे, गडाची एक सेक्शन फिरतो आहे. बऱ्यापैकी आय गेस हे त्यांचं जे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे होते, त्यांचं ते जे राहायचे, तो हा पूर्ण एरिया आहे, सेक्शन आहे. त्यांचे जे वॉरफेअर्स वगैरेचं जे रिझन्स आहे ते त्या साईडला आहे आय गेस. आणि त्या साईडला पण आम्ही जाणार आहे. आता मंदिरात जातो, दर्शन वगैरे करतो, मग तिथून पुढे जातो. माझ्या काही क्लिप्स मी मिस केलेल्या आहे, ज्या खाली रेकॉर्डिंगचे मी कॅमेरा बॅगेत टाकून दिलं होतं, कारण की ते काही खूप असे सडन स्पाइक्स वगैरे आहेत आणि एलिव्हेशन खूप जास्त आहे. लाईक लिटरली 70, 60, 80 डिग्रीज एलिव्हेशन आहे. त्यामुळे ते खूप रिस्की आहे आणि स्टोन्सवरती क्रॉल करूनच बऱ्यापैकी चालावं लागतं काही ठिकाणी. तर त्यामुळे मी तो बंद वगैरे ठेवला होता. तुम्हाला खाली जाताना मी त्याचे छोटे छोटे क्लिप्स दाखवेल, किंवा मग माझ्याकडे जर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये आय गेस दाखवलेही असतील, तर त्या गोष्टीचे कन्सिडरेशनमध्ये ठेवून येशाल. आता इथं आसपास अजून पण फोर्ट्स आहे एक्सप्लोर करण्यासाठी, पण एका दिवसात आपण एकच फोर्ट एक्सप्लोर करू शकतो. मी जेव्हा त्या सेक्शनला जाईल, त्या सेक्शनचे मी तुम्हाला त्या सेक्शनबद्दल पुढे जाऊन माहिती देतो. ठीक आहे. अरे इकडं नाही जायचं खाली. हे मेघाई देवींचं मंदिर आहे. मेघाई देवींचं मंदिर म्हणजे बेसिकली तोरणागडचं नाव मी तुम्हाला आधी सांगतो, प्रचंडगड होतं. प्रचंडगडाचं तोरणागड कसं नाव झालं, ते ह्या देवींमुळं. या देवींचं दुसरं नाव काहीतरी रिलेटेबल आहे तोरणावडसोबत, जेणेकरून मग या गडाचं नाव तोरणागड करून आणलं होतं. जे की बऱ्यापैकी खूप लेट झालं आहे. 1700s नंतर जेव्हा परत पुरंदर ट्रीटीनंतर जेव्हा आपल्याकडं परत गड आला होता मुघल्सकडून आपण जेव्हा परत जिंकला होता पुरंदर ट्रीटीमध्ये, तेव्हा त्या ट्रीटीनंतर याचं नाव चेंज करण्यात आलं होतं. मग तेव्हा या देवीच्या नावानुसार याला परत रिनेम करण्यात आलं होतं. आणि याच्या जस्ट लेफ्ट साईडला तुम्ही हे बघा, इथं एक छोटंसं मंदिर बघता, राईट. हे बघा, हे आहे महादेवांचं मंदिर, हे आहे त्या देवींचं मंदिर, आणि त्या साईडला बहुतेक गणेशांचं मंदिर आहे. तर जर का तुम्ही गेले तर नक्की ह्या मंदिरामध्ये पण दर्शन करा. इथून खाली जेव्हा जातो ना आपण, इथून एक असा ट्रॅक आहे बघा, हा एक कॉर्नर आहे डायरेक्ट गडाचा या साईडला. ह्याच्यापासून सरळ खालच्या साईडनी पण एक रस्ता आहे जो डायरेक्ट त्या तिकडच्या साईडला निघतो. बट आय येस यू शुड नॉट फॉलो दॅट ट्रॅक, एल्स यू कॅन फॉलो दिस सेम वन. इथून सरळ जाऊन असं इकडून जाऊन तिकडे जा. हा तो मागच्या साईडचा रस्ता आहे. हा रस्ता पण याला प्रॉब्लेम काय तुला सांगतो, चालत कुठून यायचं तुला सांगतो. फक्त गाड्या लावल्या पाहिजे, तिथून चालत इथपर्यंत यायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे, पण एवढं कोण चालत येईल. आणि दुसरी गोष्ट, याचा जो रस्ता आहे ना, जर आपल्याला तिकडून मागून यायचं ठरलं ना, तर आपल्याला 75 किलोमीटर पडलं. आत्ता पण ठीक आहे 75 पडलं, पण आपण चुकलो म्हणून हा पूर्ण मागून वळून जायचं म्हणजे किती लांब आहे आपल्याला वेल्हेमधून येणंच सोपं पडतं ना. पुण्याहून येणंच सोपं पडतं आपल्याला त्या साईडने वेल्हेवरून. हा दुसरा दरवाजा आहे, दुसऱ्या साईडने यायचा दरवाजा नाही इकडे, बट हा दुसरा रस्ता यायचा, मागचा रस्ता यायचा. प्रॉपर रस्ता नाही, बट ठीक आहे. बट हा थोडा जास्त इझी वाटतोय एज कम्पेअर टू द अदर वन. ज्याने हे रस्ते छान करून ठेवले, असे रस्ते. जेव्हा तुम्ही एक साईड कवर करशाल ना, ही साईड पूर्ण, तेव्हा इकडच्या साईडला आल्यानंतर नाही, तर जेव्हा आपण खालच्या साईडने क्रॉस करून या इकडच्या लेकच्या साईडने क्रॉस करून दुसऱ्या साईडला जातो ना, मध्ये त्यांनी ना असे छोटे छोटे रस्ते बनवून ठेवले. हे खूप इझी आहे. लाईक इफ यू वॉन्ट टू स्किप एनिथिंग, यू कॅन स्किप दॅट पार्ट अँड मूव्ह टुवर्ड्स द डिफरंट पार्ट व्हेरी इझिली.
ते एक गोष्ट खूप छान वाटली मला. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट म्हटलं होतं की अजून एक मंदिर आहे इथं. ते मंदिर ह्या इथे खाली आहे बघा, हे ते मंदिर आहे इथं. ते जे इथे शंकरांचं, इथं देवींचं, आणि इथं खाली अजून एक मंदिर आहे. तिथं पण आम्ही आता जाताना दर्शन करणार आहे. आणि ही जी इकडची अशी रेंज आहे ही स्ट्रेट फॉरवर्ड गडाच्या दुसऱ्या टोकावर जाते. लिटरली डिस्चार्ज झाला भाई तो पूर्ण. आपण कुठे याच्यामध्ये एवढा मोठा आहे पण लक्कडकाना 10 नंबरला आहे. 1 नंबरला बाले किल्ला आहे. आपण 10 नंबरला आहे का आपण? हा, लक्कडखाना. आणि 6 नंबरला जायचं आहे भाई आपल्याला. काय तिकडे नाही जायचंय आपल्याला, मग इथं दरवाजा आहे. निघायचं तिथनं. कशाला निघायचं भाई? मग हे कोण एक्सप्लोर करणार 6 नंबरपर्यंत? वाघ दरवाजा आणि आपण वाघ दरवाजा, कोकण दरवाजा. खाली जायचंय कोण म्हणतंय का? खाली जायचं मी तर नाही म्हणते भाई. पूर्ण एक्सप्लोर करून मग जाऊ ना, संध्याकाळी जाऊ. एवढं काय त्याच्यामध्ये? चलो. तुम्ही करू नाही. आम्ही आता वाघ दरवाजा, तुम्हाला मी आता ते मॅप वगैरेमध्ये पण दाखवलं असेल, तर आम्ही त्या साईडला चाललेलो आहे. तुम्ही कडेपठाराने पण जाऊ शकतात, बट ते थोडं रिस्की आहे. आणि प्रॉब्लेम काय, मध्ये जर ते कडेपठार संपली तर ऑल द वे परत फिरून यावं लागेल. त्यामुळं आम्ही शॉर्टकट वेनी चाललो आहे. वाघ दरवाजाच्या साईडला ना गडामध्ये एवढं काही एक्सप्लोर करण्यासारखं नाही. आता ह्या साईडला ज्या मंदिर वगैरे, लक्कडखाना वगैरे वगैरे सगळं ह्या साईडला आहे. आणि थोडं स्टेबल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण आहे सध्या. त्या साईडला आता आम्हाला पण माहिती आहे वाघ दरवाजा कसं असेल, बट त्या साईडला फक्त वाघ दरवाजा, बाकी काहीच नाही. तुम्ही आत्ता माझ्या मागं बघू शकता, इकडे साईडला तो वाघ दरवाजा राहील. तिकडेच चाललो आहे मी आत्ता. हे बघा, जी बुदली माची आहे ना ती ही आहे. हा पार्ट पूर्ण बुदली माचीचा आहे. इथं तो जो मी तुम्हाला म्हटलं होतो वाघ दरवाजा तो इथं आहे. हा ह्या साईडचा एकच दरवाजा आहे, वाघ दरवाजा. ह्या तो सोडल्यानंतर या साईडला कुठलाच दुसरा दरवाजा नाही. इथून सरळ 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 तिथे गेलं. हा राहिला राजगड. पहिले हा आय गेस पहिले हा ट्रॅक असत असेल, म्हणजे पहिले युजली याला यूज करत असतील राजगडपासून तिकडून इकडे येण्यासाठी किंवा इकडून तिकडे ह्या गडापासून त्या गडापर्यंत जाण्यासाठी. ही जी बुदली माची आहे ना, बुदली माची बेसिकली द टॉप मोस्ट पार्ट आहे गडाचा. आणि त्याच्या तिथून खालून तुम्ही तो बघशाल तो वाघ दरवाजा. वाघ दरवाजा एवढा सध्या म्हणजे एवढं मेंटेन्ड वगैरे नाही आहे, थोडासा ब्रोकन वगैरे आहे. पण जे बाकीचे 3 दरवाजे आहे ना, कोकण दरवाजा आणि जे मी तुम्हाला बाकीचे 2 दरवाजे दाखवले, ते थोडे मेंटेन्ड आहे. ते स्ट्रक्चर त्या साईडचं थोडं क्लिअर आहे. ह्या साईडचं स्ट्रक्चर एवढं चांगलं नाही आहे. आय गेस आय डोंट नो लाईक ते मेंटेन नाही आहे का काय, बट ह्या साईडला स्ट्रक्चर एवढं चांगलं नाही आहे ॲज कम्पेअर टू त्या साईड. शक्तिमान क्रॉल करायची वेळ येते भाई, लिटरली काय क्रॉल. ती माती साईडने का आलं? ते दगड साईडने आहे ना. दगड साईड जातोय का पुढे? भाई ये चीज वीडियो में आएगी या नहीं? 100% आणणार मी. भाई चल की. एवढं बसून चालणं व्हिडिओ मध्ये आणतोय. शरम नाही आती मेरे को, भागते वक्त नहीं लेके गए. मला एवढं उतरू दे, एवढं उतरू दे. जा भाई.